खरं झाले। आता बातमी आहे मुंबईतल्या नामांतरावरून पेटलेल्या वादासंदर्भातली। आयआयटीच्या नावातलं बॉम्बे तसंच ठेवलं, त्याचं मुंबई केलं नाही हे चांगलं झालं असं वक्तव्य नुकतंच केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी केलं होतं। यावरून आता जोरदार वाद सुरू झालाय। आता मुख्यमंत्र्यांनी आयआयटीचं नाव बॉम्बेवरून मुंबई करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवणार असल्याचं म्हटलं, तर राज ठाकरेंनाही त्यांनी जोरदार टोला लगावलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही सरकारचा जोरदार समाचार घेतलाय। मराठीबद्दलची गेल्या अनेक दशकांपासून साचलेली मळमळ पुन्हा एकदा उकायला सुरुवात झाली अशी टीका राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमधनं केली। मुंबईऐवजी बॉम्बे नाव त्यांना करायचंय। मुंबई आणि हळूहळू एमएमआर गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये केला। यानंतर भाजपनेही राज ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला, त्यामुळे मुंबई आणि मराठीवरून होणाऱ्या वादाला नवी फोडणी मिळाली आहे। तर आयआयटी बॉम्बेच्या नावावरून राज ठाकरेंनी काय पोस्ट केली आहे ते पाहूया। जितेंद्र सिंग यांचे विधान सरकारच्या मानसिकतेचे एक प्रतीक आहे। मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेते आणि जनतेने उधळून लावला आणि मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली। गेल्या अनेक दशकांची यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा ओकायला सुरुवात झाली। खरं तर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी ना गुजरातशी। ते येतात जम्मूमधून, पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणं हाच त्यांचा उद्देश आहे। असं या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी म्हटलंय। तर मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या इतर नेत्यांनीही राज ठाकरेंना कशा प्रकारे टोला लगावलाय ते पाहूया। स्वतः देशाचे HRD मिनिस्टर आणि देशाचे प्रधानमंत्री या दोघांनाही पत्र लिहून ही विनंती करणार आहे की IIT बॉम्बेचं IIT मुंबई केलं पाहिजे। आपण बॉम्बे हायकोर्ट बद्दलची टिप्पणी केलेली आहे, आपण तीच टिप्पणी बॉम्बे स्कॉटिश बद्दल करणार का? आणि जर आपली तीच टिप्पणी बॉम्बे स्कॉटिश बद्दल असेल, मग आपली मुलं ही बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकली होती, मग आपण मराठी शाळेमध्ये त्यांचा दाखला न घेता बॉम्बे स्कॉटिश मध्ये आपल्या मुलांना शिकवलं होतं, किंवा आपल्या मुलांनी 11वी मध्ये कॉलेजमध्ये मराठीचं ऑप्शन असतानाही जर्मन हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून जर्मन हा सब्जेक्ट निवडला होता। मग याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सध्या अजित पवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे।